त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि काटेवाडीकर खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांच्या विरोधात कसं काही, कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो. चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली. कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली. कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का. मला वाटलं बऱ्यापैकी लोक मला ओळखतात. मी इथंच लहानाचं मोठं झालोय. पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे. कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत. आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत, साहेबांची काही नाही. तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का, तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे.